हे माझे दोन छोटेसे लेख माझे लिखित आपणास वाचून दाखवतो. पहिला लेख आहे गंमतशीर पण फायदेशीर सवय. काही लोकांच्या काही सवयी काही वेळेस काही ठिकाणी फार कामाला येतात. खरं तर या अशा सवयी असतात ज्यांचा दैनंदिन जीवनाशी काही संबंध नसतो. कुठेतरी केव्हा तरी कधीतरी त्याची झलक दिसते आणि त्यावेळेस अशा सवयी उपकारक ठरतात. त्यांचे महत्त्व कळते. आपण बसमधून प्रवास करतो. नंतर घरी येताना ऑटो रिक्षातून येतो. झाले, संपले. बाकी आपण सर्व काही विसरून जातो. हो की नाही? पण एका गृहस्थाला एक सवय होती. तो ज्या बसमधून प्रवास करत आहे त्या बसचा पूर्ण नंबर लक्षात ठेवायचा. उगीचच करमणूक म्हणून डायरीत टिपून ठेवायचा. नंबर, डेपो, गाडी नंबर वगैरे काय ते. पुन्हा ॲटोतून घरी परत येताना त्या ॲटो रिक्षाचा पूर्ण नंबर लक्षात ठेवायचा. डायरीत नोट करायचा. काही संबंध नाही बरं का, पण ती सवय. तर एकदा बसमधून प्रवास करताना त्या माणसाची एक छोटीशी ब्रीफकेस बसमध्येच विसरली, ज्यामध्ये अतिशय महत्त्वाचे असे त्याचे कागदपत्र होते. बऱ्याच वेळानंतर त्याचे ते लक्षात आले, पण तोपर्यंत बस निघून गेली होती. आता काय करा? पण त्याने नंबर टिपून ठेवला होता. तो सरळ डेपो मॅनेजरकडे गेला. त्याला सर्व सांगितले, गाडीचा नंबर वगैरे. ब्रीफकेसचे वर्णन केले. लगेच जिकडे-तिकडे मेसेजेस गेले. पुढच्या स्टँडवर गाडी थांबवली गेली आणि त्याला त्याची बॅग परत मिळाली. पहा, दिसायला अशा सवयी चमत्कारिक दिसतात, पण त्याचा फायदा झाला की नाही? आता बीड ते औरंगाबाद दिवसभरात 100 गाड्या असतील. पण ती गाडी कोणती ज्यात आपण गेलो होतो हे लक्षात राहतं का? अशा वेळी नंबरच असायला हवा. बऱ्याच जणांना असा अनुभव आलेला आहे. कुठल्याही वाहनात बसा, पण त्याचा नंबर लक्षात ठेवा. सवय गंमतशीर आहे, पण फायदेशीर. आता दुसरा माझा लेख. आधी आणि नंतर. आधी आणि नंतर. पाहण्याच्या कार्यक्रमाला फक्त रूप, रंग व व्यक्तिमत्व म्हणजे प्रकृती एवढंच दिसतं. स्वभाव कसा आहे हे लग्नानंतरच लक्षात येते. अर्थात ही काही नवीन गोष्ट नाही. सहवास झाल्याशिवाय स्वभाव, विचार, आवडीनिवडी वगैरे थोडेच लक्षात येत असतं. प्रथमदर्शीने पाहण्याच्या कार्यक्रमात हे बाकीचे काहीच एकमेकांना समजत नसते. पाहण्याच्या कार्यक्रमामध्ये फक्त मुलगी दिसायला कशी आहे, तिची उंची किती असेल हे लगेच कळते. आणि मुलाच्या बाबतीत त्याची पर्सनॅलिटी कशी आहे, दिसायला कसा आहे एवढंच कळतं. बाकी वर सांगितलेल्या सर्व गोष्टी हे लग्न झाल्यानंतरच एकमेकांना समजतात. लग्नाच्या आधीच जर सर्वांना एकमेकांचे स्वभाव कळण्याची काही दैवी शक्ती अवगत असली असती, तर जगात कोणाचे लग्नच झालं नसतं. कारण सिक्स सेन्समुळे दोघांना एकमेकांच्या स्वभावातले दोष लगेच कळले असते. तर पुन्हा लग्न करून रोज भांडत बसण्यापेक्षा न केलेलंच बरं, हो ना? स्त्री पुरुषांनी लग्नानंतर एकमेकांबरोबर ॲडजस्ट करून राहावे म्हणून परमेश्वराने आपणा कुणालाही ही दैवी शक्ती दिलेली नाही. रुसा फुगा भांडा पण एकत्र राहा अशी देवाची इच्छा दिसते. लग्नाच्या आधी चेहऱ्यावरून गरीब मवाळ साधे भोळे दिसणारे पुरुष लग्नानंतर ॲक्च्युली कसे लहरी रागीट असतात हे नंतर मुलींना कळते. आणि शांत सोज्वळ लीन अशी भासणारी मुलगी लग्नानंतर ॲक्च्युली कशी जहाल आणि आक्रमक आहे हे पुरुषांना कळतं. हो की नाही? पण तरीही संसार सर्वांचे चालूच आहेत ना. म्हणजेच एकमेकांनी एकमेकांचे दोष ॲडजस्ट करून चालणे याला जीवन ऐसे नाव.